तास ॲक्युपाय असतो तो बसला नंतर आला नाही. तो पाहिलं की या देहामध्ये सगळ्या जागा व्यापून टाकल्यात आणि परमेश्वराने तर असं काही अजब रसायन तयार केलंय की हे अगोदर सगळ्याला अगोदर मला कळतो काय याचा. कारण इंद्रपदापर्यंत पोहोचून द्यायची तर याला ताकद सामर्थ्यावरच दिली. मग आता करायचं काय. मग म्हणे आपल्याला याच्यात जागा नाही, परंतु आपण काय करू, याच्या अवयवात कुठे आपल्याला कुठे नाहीये, परंतु याच्या देहावर कंट्रोल करणाऱ्या मनावरच आपण आधी सत्ता काढूया आणि त्याला सतत काय ठेवूया. इंद्राला जागा नाही देहामध्ये, मग इंद्राने मनावर ताबा मिळवला आणि त्या मनाला सतत भरकटत ठेवलं. हा कुठे चित्त स्थिर झालं आणि याने स्वतःच्या तप सामर्थ्यावर योग सामर्थ्यावर भक्तीने माझी जागा घेतली. खुर्चीचा खेळ आहे शेवटी. कारण इंद्रपद हे एकमेव पद असं आहे की जे कोणालाही आपल्या तप सामर्थ्यावर मिळवता येईल. कोणत्याही मनुष्य मात्राला तप सामर्थ्य मिळतो. म्हणून जो कोणी त्या खुर्चीच्या जवळ जायला बसला की त्याच्याविषयी 1760 प्रकरण उकरून काढून अगोदर इंद्र त्याला बाजूला करतो आहे की विश्वमित्र गोष्ट आहेच आपल्याला. पण तो काय करतो, शेवटी हा शिवणापाठीचा खेळ आहे त्यामुळे तो दूर ठेवतो. म्हणून या मनाला भक्ती मार्गावर कसं आणायचं याचा प्रवास, आध्यात्मिक प्रवास म्हणजे आपली ही 11 वचन आहे. म्हणून ती 11 आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि या इंद्रियावर आधी सत्ता गाजवणारं 11वं मन. म्हणून ती 11 आहे. आता प्रत्येक वचनासाठी आपण अध्यात्म मार्गामध्ये कशी कशी प्रगती करत पुढे जातो आणि नवविधा भक्ती कशा या वचनामध्ये गुंफलेल्या आहेत याचा मागोवा आत्मचिंतनाच्या माध्यमातून आजच्या आपल्या प्रवासात आपण बघणार आहोत.